Hello dear student. Today's topic is derivatives of parametric functions. Now what is parametric function? Parametric function means if two variables x and y are defined separately as a functions by an intermediating variable t. Means दोन फंक्शन्स आहेत जे x आणि y मध्ये दिले आणि हे जे फंक्शन्स असतात ते एका दुसऱ्या फंक्शनशी दिले म्हणजे x मध्ये इथे आपल्याला t दिसतोय तसं y मध्ये इथे पण t दिसतोय. मग हा जो इंटरमिडिएटिंग व्हेरिएबल आहे म्हणजे दोघांमधला कॉमन व्हेरिएबल आहे t. अशा याचे then that intermediating variable is known as parameter. म्हणजे जर दोन फंक्शन्स दिलेत x आणि y मध्ये सेपरेटली जसं पहिलं फंक्शन x a cos t. आता इथे काय आलाय याला म्हणतात पॅरामीटर. इथे t हा पॅरामीटर आलाय. दुसरा फंक्शन आहे y a sin t. असे दोन फंक्शन्स दिले जातील. आता हे दोघे फंक्शन t या पॅरामीटर मध्ये आणि या दोघांचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे dy/dx तर कसं फाइंड आउट करायचं किंवा दुसरे एक्झाम्पल आहे पॅरामेट्रिकचं x tan थीटा. आता x सोबतचं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये पॅरामीटर यूज केलेला आहे थीटा. तोच पॅरामीटर दुसऱ्या फंक्शन मध्ये पडेल y sec थीटा. असे जे एक्झाम्पल्स असतील आतापर्यंत जे एक्झाम्पल्स होते ते आयदर xy मध्ये एकत्र होते इम्प्लिसिट फंक्शन होते किंवा फक्त y असतील त्याला एक्सप्लिसिट फंक्शन असं म्हणतो ना. आता जे फंक्शन असणार आहे याच्यामध्ये दोन सेपरेट दिलेले x आणि y. x व्हेरिएबल a cos थीटा y a sin थीटा असं जर असेल तर फाइंड dy/dx. याचा फॉर्म्युला काय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t करावं लागेल. इथे x नाहीये म्हणून आपण काय लिहिणार डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. मग त्याचे येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन t. तसंच काढायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t आणि लास्ट फॉर्म्युला तयार होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजे आतापर्यंत जसे आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यूज केले सेम तसंच सॉल्व करायचंय. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट करायचं आणि या डेरिव्हेटिव्हला पहिल्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. dy/dt dx/dt आन्सर तयार होते dy/dx. आता असं जर आपल्याला थीटासाठी लिहायचं असेल तर थीटासाठी कसा फॉर्म्युला तयार होईल बघा. डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे हे झालं dx/थीटा. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथे एक आन्सर येईल इथे एक आन्सर येईल. मग आता dy/dx म्हणजे काय y ची टर्म वरती घ्यायची dy/dθ अपॉन dx/dθ. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू थीटा. सिंपल आहे. जसे आपण सॉल्व केलेले तसे सगळेच डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तेच यूज करायचे. फक्त दोघांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढून dy च्या डेरिव्हेटिव्हला dx च्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचे. मग आता आपण पुढचं बघणार आहे एक्सरसाइज 1.4. Exercise 1.4 first question find the derivative of y with respect to x. दोन फंक्शन्स दिले x फंक्शन इज इक्वल टू at स्क्वेअर and y इज इक्वल टू ट्वाइस at स्क्वेअर. पॅरामीटर इथे यूज झालेला आहे t. ठीक आहे दोन वेगळे फंक्शन्स आहेत. आता फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ ईच फंक्शन विथ रिस्पेक्ट टू t. फर्स्ट स्टेप काय असेल x इज इक्वल टू at स्क्वेअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. आता इथे x नाहीये t आहे विथ रिस्पेक्ट टू t. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t हे झालं LHS चं डेरिव्हेटिव्ह ट्वाइस at डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू at स्क्वेअर. ठीक आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येतं a तर कॉन्स्टंट आहे 2 पुढे आला 2at. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t इज ट्वाइस at and differentiate y is equals to 2at. Again differentiate with respect to t. Derivative of y with respect to t. LHS चा डेरिव्हेटिव्ह with respect to t 2at. म्हणजे आता या 2at चं सेम समजा जसे इथे x असतं तर आन्सर कसं आलं असतं त्याचप्रमाणे याचा आन्सर काढायचा. ठीक आहे
Therefore, derivative of y with respect to t is equal to a constant आहे. मग t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टीच करतोय आपण म्हणजे 1 येईल. 2a into 1 म्हणजे आन्सर काय झालं 2a. Now we want to find out derivative of y with respect to x. The formula is derivative of y with respect to t upon derivative of x with respect to t. याच्यामध्ये फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे की हा जो डिनॉमिनेटर आहे इट शुड नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन आहे. dx upon dt is not equal to 0. आणि तो 0 का नको ते आपल्याला माहिती आहे. कोणत्याही डिव्हिजन मध्ये जर डिनॉमिनेटर 0 असेल तर ती टर्म नॉट डिफाईन मध्ये चालली जाते. सो द फर्स्ट कंडिशन इज dx upon dt should not be equal to 0. Now put the value. Derivative of y with respect to t. Answer is 2a. Derivative of x with respect to t. Answer is 2at. a cancel. Answer झाला 1 upon t. So derivative of y with respect to x. Answer is 1 upon t. Second question है x is equal to a cot theta, y is equal to b cosec theta. लक्षात घ्या जेव्हा दोन फंक्शन्स दिलेले असतात तेव्हा इथले व्हेरिएबल चेंज होतात. आधीच्या याच्यामध्ये t हा पॅरामीटर होता, आता इथे थीटा आहे. पण तिथे असं लिहून येत नाही डिफरन्शिएट द फॉलोइंग पॅरामेट्रिक इक्वेशन. ते आपल्याला समजायचं असतं की जर दोन वेगळे फंक्शन दिले आहेत थीटा आहे टी आहे दुसरे कोणते लेटर आहे म्हणजे आपल्याला दोघांचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग आता x इज इक्वल टू a cot थीटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. सॉरी टी नाही आहे इथे थीटा आहे म्हणजे इथे थीटा आहे. dx अपॉन थीटा इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. हे डायरेक्ट लिहिलं तरी तुम्हाला चालेल. a is a constant. What is the derivative of cot theta? The derivative of cot theta is negative cosec square theta. This is the derivative of cot theta. And y is equal to b cosec theta. So differentiate with respect to theta. Derivative of y with respect to theta is equal to b cosec theta चा डेरिव्हेटिव्ह येतं नेगेटिव्ह cosec theta into cot theta. हे सगळे फॉर्म्युले लर्न करावे लागतील ना. कॉटचं डेरिव्हेटिव्ह येते नेगेटिव्ह cosec स्क्वेअर थीटा आणि कोसेकचं डेरिव्हेटिव्ह येतं नेगेटिव्ह cosec into cot theta. मग नेक्स्ट स्टेप सेम असते. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा. yचं डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू थीटा. What is the value of dy upon d theta? That is b. Negative sign पुढे घेऊ. b cosec theta into cot theta upon dx upon theta. तिथे पण नेगेटिव्ह साईड आहे मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. डिनॉमिनेटर मध्ये दोन कोसेक आहेत कोसेक इंटू कोसेक. मग त्याच्यातला एक कोसेक या कोसेक सोबत कॅन्सल झालं. नेगेटिव्ह नेगेटिव्ह कॅन्सल म्हणजे आन्सर झालं b अपॉन a cot theta अपॉन कोसेक थीटा. आता याला पुन्हा सॉल्व करायचं असेल तर आपल्याला माहिती की कॉट कसा लिहिता येतो. कॉस अपॉन साइन थीटा आणि हा खालचा कोसेक a. कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन थीटा. आता b अपॉन a जर आपण बाजूला ठेवला तर इथे काय होईल बघा. कॉस थीटा अपॉन साइन थीटा इनटू साइन थीटा अपॉन 1. डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशनला जातं म्हणजे साइन थीटा कॅन्सल. तर लास्ट आन्सर आला आपला b अपॉन a cos theta. This is the last answer for derivative y with respect to x. Fourth question. X is equal to sin theta, y is equal to tan theta. Differentiate x with respect to theta. dx upon d theta is equal to derivative of sin theta is cos theta. And differentiate y with respect to theta. आता बाकीच्या मधल्या स्टेप्स कशा करायच्या ते तुम्हाला माहिती आहे म्हणून मी आता डायरेक्ट आन्सर सॉल्व करून दाखवते. डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन थीटा इज इक्वल टू टॅन थीटाचं डेरिव्हेटिव्ह येतं
सेक स्क्वेअर थिटा. मग इथे आपल्याला आलंय कॉस थिटा, इथे आलं कोसेक स्क्वेअर थिटा. आता नेक्स्ट स्टेप माहिती आहे, dy upon dx is equal to derivative of y with respect to theta upon derivative of x with respect to theta. Put the values dy upon d theta as a sec square theta and dx upon theta is equal to cos theta. कोसेक ला कसं दिलं जातं, कोसेक इज 1 upon cos. मग हा जर कोसेक आहे तर आपण त्याला लिहू शकतो 1 upon cos स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे, म्हणजे हा डिनॉमिनेटर आपण खाली पण लिहू शकतो. म्हणजे आन्सर आलं कॉस स्क्वेअर थिटा आणि आधीचा कॉस थिटा, म्हणजे आन्सर झालं 1 अपॉन कॉस क्यूब थिटा. 1 अपॉन कॉस क्यूब थिटा म्हणजेच आपण त्याला लिहू शकतो सेक क्यूब थिटा. किंवा आपण इथेच एक स्टेप मध्ये सुद्धा आन्सर आणता येईल. हे बघा, हा सेक स्क्वेअर थिटा असाच ठेवा इंटू हा 1 अपॉन कॉस थिटा आहे. ठीक आहे, तुम्ही कोणत्या प्रकारे करता त्याच्यावर डिपेंड आहे. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय झालं, सेक थिटा, सेक क्यूब थिटा. कोणत्या याच्याने सॉल्व्ह केला तरी आन्सर सेम येईल. क्वेश्चन 5 आहे, x is equal to a in bracket 1 minus cos theta आणि y फंक्शन आहे b in bracket theta minus sin theta. सेम वे करायचं आहे. x is equal to a 1 minus cos theta differentiate with respect to theta. Therefore, derivative of x with respect to theta, a is constant. a derivative of this bracket. आता बघा 1 चा डेरिव्हेटिव्ह येतं 0 मायनस कॉस चा डेरिव्हेटिव्ह येतं निगेटिव्ह साइन थिटा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x अपॉन थिटा झालं a प्लस साइन थीटा. y is equals to b theta minus sin theta. Differentiate y with respect to theta is equal to b theta minus sin theta. मग थीटाचं डेरिव्हेटिव्ह येतं 1. आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करतोय म्हणून या थीटाचं डेरिव्हेटिव्ह किंवा या थीटाचं डेरिव्हेटिव्ह झालं 1 मायनस साइनचं डेरिव्हेटिव्ह येतं cos थीटा. Therefore, derivative of y upon derivative of theta is equals to b 1 minus cos theta. Now, dy upon dx. Derivative of with respect to x is equal to dy upon d theta upon dx upon d theta. मग derivative of y त्याचा आन्सर आहे b in bracket 1 minus cos theta upon a sin theta. आता 1 मायनस साइन थीटा म्हणजे आपल्याला तिथे ठेवता येतं कॉस थीटा. याचा आन्सर येतं 1 मायनस साइन थीटा. याचा आन्सर येतं कॉस थीटा बाय 2 साइन थीटा बाय 2 आणि हा साइन थीटा आहे. आणि मागे जे तुम्हाला आन्सर दिलेले आहे त्याच्यामध्ये दिले आहे tan थीटा बाय 2. आता हे tan थीटा बाय 2 कसं आलं असेल तर इथे 1 न घेता जर आपण थीटा ही व्हॅल्यू घेतली सपोज, आता समजा इथे थीटा आहे म्हणजे इथे आन्सर येईल 1 आणि मग हे 1 प्लस साइन थीटा म्हणजे इथला आन्सर होतं a इन ब्रॅकेट इथे a आहे हा कॉन्स्टंट b अपॉन a 1 मायनस कॉस थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. आता हे 1 मायनस कॉस थीटा याचा जो फॉर्म्युला आपण 11th स्टँडर्ड मध्ये लर्न केला b अपॉन a, आता हा होतो साइन थीटा बाय 2 आणि हा झाला कॉस थीटा बाय 2. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. 1 मायनस कॉस थीटा ऍक्च्युली फॉर्म्युला जो आपण लर्न केलाय 1 मायनस कॉस 2 थीटा 1 प्लस साइन 2 थीटा. मग त्याचा हाफ होतं
मग थिटाचा हाफ झाला θ/2 आणि येतं कॉसचं θ/2. आता sin θ/2 अपॉन cos θ/2 म्हणून आन्सर येतं tan θ/2 b/a tan θ/2. ते होईल त्याचं लास्ट आन्सर. आता क्वेश्चन 2 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडी पुढची स्टेप करायची. जे dy/dx चा आन्सर येणार आहे त्याच्यामध्ये थीटा असणारच आहे कारण विथ रिस्पेक्ट टू थीटा करतोय आपण. ठीक आहे, मग त्याला काय करायचं आहे, ॲट थीटा इज इक्वल टू π/6 म्हणजे थीटाची व्हॅल्यू आपल्याला ॲट लास्ट पुट डाऊन करायची आहे π/6. बाकी आधीची प्रोसेस सेम आहे. x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. Therefore, derivative of x with respect to theta is equal to derivative of cosec square theta. हा स्क्वेअर जो आहे तो आधी पुढे येतो म्हणजे x raised to n हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे हा 2 पुढे आला 2 cosec theta 2 मधनं 1 गेला पुन्हा 2 झालं. इथे 3 असता तर आपण इथे 3 cosec square theta केलं असतं. ठीक आहे, आता इथे पुन्हा कोसेकचा डेरिव्हेटिव्ह इनटू कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येतं नेगेटिव्ह cosec theta into cot theta. हे झालं dx upon d theta and y is equal to cot cube theta differentiate with respect to x. Derivative of y with respect to theta हा 3 आहे. differentiate with respect to theta आहे ना x नाही. 3 पुढे आला cot square theta into आता कॉटचं डेरिव्हेटिव्ह येतं नेगेटिव्ह कोसेक स्क्वेअर थीटा. या दोघांचे डेरिव्हेटिव्ह झाल्यावर लास्ट स्टेप आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू. हे लिहायचं आहे, हा फॉर्म्युला लिहिलेला पाहिजे. dy/d थीटा अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू थीटा इज इक्वल टू. मग आता इथे काय झालं नेगेटिव्ह आपण पुढे लिहू 2 कोसेक थीटा इंटू कोसेक थीटा म्हणजे त्याला कोसेक स्क्वेअर थीटा लिहून घेऊ. म्हणजे लिहायचं कोसेक इंटू कोसेक कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा अपॉन नाही आपण हे लिहिलं गेलं वरती. ऍक्च्युली आपल्याला न्यूमरेटरला लिहायचं आहे dy/d थीटाचा आन्सर म्हणजे हे आन्सर वरती आलं पाहिजे नेगेटिव्ह 3 कॉट स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. हा नेगेटिव्ह पुढे लिहिला. याच्यामध्ये 2 कोसेक स्क्वेअर थीटा कोसेक इंटू कोसेक कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. मग आता हा कोसेक स्क्वेअर आणि हा कोसेक स्क्वेअर कॅन्सल झाला. कोसेक स्क्वेअर थीटा कोसेक स्क्वेअर इथे नेगेटिव्ह साईन आहे इथली ही नेगेटिव्ह साईन इथे. त्याच्यानंतर इकडचा एक कॉट आणि हा एक कॉट कॅन्सल झाला. म्हणजे आता आन्सर राहिलं फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. हे दोघं नेगेटिव्ह पॉझिटिव्ह होती म्हणजे ते झालं p/2. सगळे कॅन्सल आहे फक्त एक कॉट थीटा इथे कॉट थीटा. आता थीटाच्या जागी आपल्याला लिहायचं आहे आता इथे लिहूया dy/dx ॲट थीटा इज इक्वल टू π/6. π/6 म्हणजे पाय म्हणजे 180 डिवाइड बाय 6 म्हणजे 30. कॉट 30 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. dy/dx 3/2 कॉट π/6. कॉट π/6 साठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टेबल माहिती पाहिजे म्हणजे आपल्याला कॉट 30 फाइंड आउट करायचं आहे. मग साइन 30 आपल्याला माहिती आहे. साइन 30 आहे हाफ आणि कॉस 30 होतो √3/2. साइन 30 हाफ आणि कॉस 30 √3/2 आहे. ठीक आहे, मग आता जर आपल्याला कॉटची व्हॅल्यू काढायची कॉट म्हणजे काय असतं कॉस अपॉन साइन √3/2 अपॉन 1/2 2 कॅन्सल म्हणजे आन्सर आलं √3. 3/2 इंटू कॉट 30 झालं आपला √3. मग आन्सर झालं 3√3/2. हे झालं dy/dx चा आन्सर. क्वेश्चन सेकंड जो याच्यातला तो पण सेम आहे जसं आपण फर्स्ट सॉल्व्ह केलाय तसाच सॉल्व्ह करून बघायचा आहे.
त्याच्यामध्ये फक्त थीटाची व्हॅल्यू दुसरी दिली, π/3 दिली. जशी आधीच्या सम मध्ये π/6 आपण घेतली, त्याच्यामध्ये π/3 आहे. क्वेश्चन 3 मध्ये दिलाय x हे फंक्शन आहे, t या पॅरामीटर मध्ये दिलेले आहे t² + t + 1 आणि y जो आहे तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलाय पण t मध्येच दिलेले आहे. ठीक आहे, मग आता डिफरन्शिएट करूया. हे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि याला म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. x = t² + t + 1. Differentiate with respect to t. Therefore, derivative of x upon t is equal to या पूर्ण अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जो प्लस ने टर्म्स सेपरेट असतात, प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग t² चा डेरिव्हेटिव्ह येईल 2t आणि t चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0. म्हणजेच आपला आन्सर झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t इज इक्वल टू 2t + 1. नाव आता y चा डेरिव्हेटिव्ह y इज इक्वल टू sin πt अपॉन 2 प्लस cos πt अपॉन 2. आता जेव्हा आपण डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट with respect to t, derivative of y with respect to t is equal to sin चा डेरिव्हेटिव्ह येतो cos πt अपॉन 2. आणि आता पुन्हा यायचं आपण घेतो कंपोजिट फंक्शन कसे केले, जोपर्यंत इथे नुसता t असता, इथे जर नुसता t असतं तर आपण काय केलं असतं cos t लिहिलं असतं. पण आता इथे ब्रॅकेट मध्ये दुसरं फंक्शन आहे, मग या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मग π/2t चं फंक्शन डेरिव्हेटिव्ह t चं डेरिव्हेटिव्ह येतो 1. म्हणजे आन्सर झालं ओन्ली π/2. हे लक्षात घ्या, sin चा डेरिव्हेटिव्ह cos आणि पुन्हा या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह. जेव्हा मी π/2 इंटू t चा डेरिव्हेटिव्ह काढते, π/2 कॉन्स्टंट आहे आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणून आन्सर झालं π/2. cos चा डेरिव्हेटिव्ह येतो निगेटिव्ह sin πt अपॉन 2. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे t चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट आहे म्हणून तिथे झालं π/4. म्हणजे झालं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. इथे π/2 चे 2 × 2 4 केलं गेलं आहे, π/2 चे इथे पण π/2. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. आता या व्हॅल्यूज पुट डाउन करायच्या आहेत. cos π/2 cos πt upon 2 into π/2 minus sin πt upon 2 in bracket π/2 upon 2t plus 1. आता इथपर्यंत झाल्यानंतर याच्यात कॅन्सल काहीच होत नाहीये. आता त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy अपॉन dx ॲट t इज इक्वल टू 1. म्हणजे जिथेही t आहे त्याच्या जागी आपल्याला 1 लिहायचं आहे. पुट t इज इक्वल टू 1. आता हे फंक्शन काय बघा, cos π/2 इंटू π/2 मायनस sin t च्या जागी 1 लिहिला तर π/2 इंटू 1 म्हणजे आन्सर झालं फक्त π/2 इंटू π/2 अपॉन 2 इंटू t म्हणजे 1. मग 2 इंटू 1 2 + 1 हे झालं 3. आता याच्या पुढे cos π/2 फाइंड आउट करायचा. cos 0 1 असतो, लक्षात ठेवा, हे व्हाईस वर्सा असतं. cos 0 1 म्हणून cos 90 जो होतो तो 0 असतो. sin 90 1 असतो म्हणून sin 0 0 होतो. लक्षात ठेवा, एक कोणती तरी व्हॅल्यू फिक्स लक्षात ठेवायची. जसं cos 0 1 आहे म्हणून cos 90 झाला 0. cos π/2 1 असेल तर sin 0 होतो 0. आपल्याला इथं कोण हवंय, फक्त cos π/2. मग cos π/2 किती आहे 0. 0 इंटू π/2 मायनस sin π/2 किती आहे 1. 1 इंटू π/2 अपॉन 3.
0 into any term, that is 0, minus pi by 2 upon 3. The last answer झालं negative pi upon 6. Fourth question है x is equal to 2 cos t plus cos 2t, y is equal to 2 sin t minus sin 2t. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे जेव्हा लास्ट आन्सर येईल dy upon dx तेव्हा t मध्ये व्हॅल्यू पुट डाउन करायची आहे पाय बाय 4. जसं आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण पुट डाउन केलं की t is equals to 1. याच्यातले तुम्ही नुसते सम सॉल्व करत गेले तरी फॉर्म्युले आपोआप लर्न होणार आहेत. आता बघा x ची व्हॅल्यू आहे 2 cos t plus cos 2t. Differentiate with respect to t. Derivative of x with respect to t. इथे दिलेली कोणती साइन द्या. 2 cos t. 2 कॉन्स्टंट आहे. 2 तसाच राहील. cos चा डेरिव्हेटिव्ह येतो नेगेटिव्ह sin t प्लस पुन्हा हा cos आहे. cos चा डेरिव्हेटिव्ह येतो नेगेटिव्ह sin 2t. पण इथे जसा नुसता t होता तसा इथे 2 into t आहे म्हणजे पुन्हा या 2t चा डेरिव्हेटिव्ह आणि 2t चा डेरिव्हेटिव्ह येईल ओन्ली 2. म्हणजे आन्सर झालं आपण जर 2 कॉमन काढला याच्यातनं तर आन्सर झालं नेगेटिव्ह sin t मायनस sin 2t. हा जो मायनस sin 2t तसाच प्लस मायनस मायनस इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे म्हणून तो 2 फक्त कॉमन काढतो. अँड आता y फंक्शन काय 2 sin t मायनस sin 2t सेम आहे अगदी. हां डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट साइनचा डेरिव्हेटिव्ह cos t इथे नुसता t आहे म्हणून t लिहिला मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह cos इथे अँगल आहे 2t आणि 2t चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह ते झालं 2 म्हणून आता पुन्हा इथे पण 2 कॉमन निघेल 2 cos t minus cos 2t. Derivative of y with respect to x is equal to derivative of y with respect to t upon derivative of x with respect to t. आता या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत 2 cos t minus cos 2t upon 2 x ची व्हॅल्यू आहे नेगेटिव्ह sin t मायनस sin 2t. इथे 2 2 कॅन्सल झाले. आन्सर आलं cos t मायनस cos 2t. आता t च्या जागी आपल्याला व्हॅल्यू पुट डाउन करायची आहे ती आहे पाय बाय 4. cos pi by 4 मायनस हा जो 2 असतो तो डबल आहे म्हणजे त्याला पुढे घेतला तरी चालतो. मग 2 cos pi by 4 अपॉन नेगेटिव्ह sin pi by 4 मायनस 2 sin pi by 4. आपण काय केलंय फक्त t च्या जागी पाय बाय 4 पुट डाउन केलाय. हा t होता पाय बाय 4 2 ॲज इट इज t च्या जागी पुन्हा पाय बाय 4 पाय बाय 4 इथे 2 into पाय बाय 4. मग आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो 2 1 जा 2 2 2 जा 2 1 जा 2 2 2 जा 4. म्हणजे आता फॉर्म्युला झाला आपला cos पाय बाय 4 होतं 1/√2 मायनस इथे cos 90 झालंय पाय बाय 2 आणि cos 90 असतो 0 अपॉन नेगेटिव्ह sin पाय बाय 4 म्हणजे 1/√2 मायनस sin पाय बाय 2 म्हणजे तो झाला sin 90 आणि sin 90 असतो 1. मग आन्सर आता लास्ट मध्ये आला आपला 1/√2 अपॉन नेगेटिव्ह 1/√2 मायनस 1. आता याला पुन्हा सिम्प्लिफाय करायचं आहे. Derivative of y with respect to x at t is equal to किती घेतलं आपण पाय बाय 4 1/√2
अपॉन -1/√2 -1. मग आता जर आपण रॅशनलाइज केलं म्हणजे जो डिनॉमिनेटर असतो त्याच्या अपोजिट टर्मने आपण सॉल्व करतो किंवा आधी याला सॉल्व करून घेऊ. हा 1/√2 अपॉन -1 हा √2 इकडे मल्टिप्लाय करायचे -√2 अपॉन √2 हे दोघं √2 कॅन्सल म्हणजे आन्सर झालं 1/-1 -√2. आता या टर्मला याच्या अपोजिट टर्मने मल्टिप्लाय करायचं म्हणजे रॅशनलाइज करायचं. रॅशनलाइज करताना फक्त सर्डच्या आधीची साइन चेंज होते, सगळी साइन चेंज होत नाही. मग हा निगेटिव्ह ॲज इट इज, हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला आणि याच टर्मने खाली पण मल्टिप्लाय करायचं म्हणजे ॲक्च्युली आपण 1 नेच मल्टिप्लाय करतो. 1 इंटू दिस टर्म -1 +√2 अपॉन a - b a + b हेचं एक्सपान्शन येतं a² - b² म्हणजे -1/2 - b². आन्सर झालं -1 +√2 अपॉन -1² पॉझिटिव्ह 1 -√2² येतो फक्त 2 म्हणजे हा -2 -1 +√2 अपॉन 1 - 2 -1. आपण नेगेटिव्ह साइन जनरली डिनॉमिनेटरला नसते, ती न्यूमरेटरला असते. नेगेटिव्ह आणि 1 डिनॉमिनेटरमध्ये नाही लिहिलं तरी चालतो. हा नेगेटिव्ह झाला पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह नेगेटिव्ह. सो द लास्ट आन्सर इज 1 - √2.